ज्या काळात मुली आणि महिलांना शिक्षण घेण्यास बंदी होती त्या काळात समाजाची निंदा आणि अवहेलना सहन करत ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना आकाश मोकळं करून दिलं, स्त्री वर्गात साक्षरतेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, प्लेग पीडितांच्या सेवेला स्वतःला वाहून घेणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे, महेश निकंबे, अनिल उकरंडे, महिला शहर कार्याध्यक्ष चित्रा कदम, प्राजक्ता बागल, प्रकाश जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख, विजय अँटी सेल अध्यक्ष रुपेई भोसले, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, वैद्यकीय सेल अध्यक्ष बसवराज कोळी, शामराव गांगर्डे, दक्षिण विधानसभा अल्पसंख्याक कार्याध्यक्ष मुहीज मुल्ला, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप बाळशंकर, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, प्रकाश झाडबुके, पत्रकार सादिक शेख, कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।